शिर्डीत श्री साई संस्थानच्या 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची नुकतीच मोठ्या उत्साहात सांगता झाली. श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर सकाळी 10 ते 12 या वेळेत हबप वेदश्री वैभव डोंबिवली यांचा काल्याची कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कीर्तनानंतर समाधी मंदिरात ऋतुराज निलेश कोते यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी समाधी मंदिरात संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वैशाली दराडे यांनी श्रींची पाद्यपूजा केली. तर गुरुस्थान मंदिरात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वंदना गाडीलकर यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला. यावेळी संस्थानचे अधिकारी, पुजारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदाशिव सहित नंदिकेश्वराय नमः. गुरुपादुकाभ्यो नमः. पापसंहारं एकविधवं शिवार्पणम्. शिवसंकल्पमस्तु जैन कर्मान्य पशुमणि घेनो जटिकरणमस्तु विदते कुदीराः जलपुर्वञ्चक्षमन्ता स्वामीनाथाय नमः. ओम लक्ष्मीनारायणाय नमः. ओम कृष्णरामशामानुज्ञानिरूपाय नमः. ओम शेषशायिने नमः. ओम गोदावरी तटसिंधुवासिने नमः. ओम सर्वदानयाय नमः. ओम सर्वान्निलयाय नमः. भूतावासाय नमः. भूतविश्वतावजिताय नमः. गादागीताय नमः. ओम गादाय नमः. गादगादाय नमः. जलश्री ना प्रतिनिधी राजकुमार गडकरी, शिर्डी.